मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब आज अर्ज भरणार आहेत। दुपारी 12 वाजता अनिल परब आपला उमेदवारी अर्ज भरतील। आदित्य ठाकरे, अनिल देसाई, वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आज अर्ज भरतील। कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर अनिल परब आज दुपारी 12 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि याच विषयी आपल्याला अधिक माहिती देतात प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन, अनिल परब आज उमेदवारी अर्ज भरतात आणि त्या निमित्ताने काँग्रेस सुद्धा पुन्हा एकदा या निवडणुकीत शिवसेनेसोबत दिसणार आहे। नक्कीच गुरु, विधान परिषदेच्या ज्या 4 जागांसाठी 26 जून रोजी जे मतदान होणार आहे यासाठी उमेदवार देखील आता डिक्लेअर झाले आहेत। उमेदवारांची घोषणा देखील करायला सुरुवात झाली आहे। यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांच्या नावाची घोषणा केली होती आणि त्या घोषणेनंतर आज अनिल परब हे कोकण भवन इथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी सर्वात म्हणजे पहिल्यांदाच असं होत आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार अर्ज दाखल करतोय आणि त्याच्याबरोबर काँग्रेसचे नेते देखील उपस्थित असणार आहेत। खरं तर यापूर्वी आपण पाहिलं असेल विलास पोतनीचे आमदार होते पदवीधर मतदारसंघाचे, मात्र यावेळी अनिल परब यांना ही संधी देण्यात आली आहे। अनिल परब आपण पाहिलं असेल तर 2004, 2012 आणि 2018 असं 3 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत। ते हे आपल्या विधानसभा सदस्यांमधून निवडून येत होते। मात्र सध्याची राजकीय आपण जर संख्या पाहिली तर ते शक्य नसल्यामुळे अनिल परब यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यांच्याच आज उमेदवारी अर्ज दाखल करताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तीकर, वर्षा गायकवाड, भूषण पाटील असे सर्व दिग्गज नेते बरोबर। त्यामुळे आज शिवसेनेसोबतच काँग्रेसचे नेते सुद्धा दिसणार आहेत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.